चुरा चुरा कर माखन खाया गौलन कानंद कुहर कन्हैया काहे बराई दिखावत मोही जानत हूँ प्रभु पन तेरा सबही। और बात सुन उखल सुगला बांध लिया तू अपना गोपाला फेरत बन बन गाऊ चरावत कहे तू कया बंधु लकरी लेले हाथ काहे बराही दिखावत मोही जानत हूँ प्रभु पन तेरा सबही। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ज्ञानेषु भगवान् विष्णुनिवृत्य भगवान् हरः सोपानो भगवान ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्मचित्कलहा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाणा प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केले न त्यागे तिये दिव्य लोकासनेली। कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू उतरी पैल तिरुभव नदीचा कृष्ण माझे जन कृष्ण माझे मन सोयरा सज्जन कृष्ण माझा तका म्हणे माझा श्री कृष्ण विसावा वाटे न करावा परता जीवा। कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू उतरी पैल तिरुभव नदीचा विठला विठला। चुरा चुरा कर माखन खाया गौलन कानंद कुवर कन्हैया काहे बराई दिखावत मोही जानत हूँ प्रभु पन तेरा सबई। थोडा स्वराचा आवाज कमी करा महाराज। प्रस्तुत प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता बाल संस्कार शिबिर यामधील समारोपाच्या या कीर्तना करता काला प्रसंगी जगद्गुरु तुकोबाराय यांचे बंधू कान्होबाराय यांची निवडलेली गोड गवळण आजच्या काल्याच्या चिंतना करता निवडली। विठ्ठला विठ्ठला कान्होबारायांची ही गवळण असून ही या गवळणीद्वारे कान्होबाराय एका गवळणीचं रूपक घेऊन देवाशी बोलताय आणि ती गवळण देवाशी बोलत असताना देवाला सांगते कृष्णा आज तू द्वारकेचा राजा जरी झाला असेल ना पण एक कालावधी असा होता की तू आमच्या गोकुळामध्ये आमच्या गावामध्ये तू चोरून चोरून माखन खालं म्हटले। चुरा चुरा कर माखन खाया कोण आहेस म्हटले तू गौलन कानंद कुवर कन्हैया नंदबाबाचा मुलगा आहे म्हटले कन्हैया आहे म्हटले तू त्यामुळे हे कृष्णा हे कान्हा हे लाला तुझं राजेपण तुझा मोठेपणा तुझं देवपण हे मला तरी सांगू नको अशी ती गवळण बोलते देवाशी। काये बराई दिखावत मोही जानत हूँ प्रभु पन तेरा सबही तुझं देवपण तुझा मोठेपणा मी चांगलं जाणते म्हटले। भगवान कृष्ण परमात्मा त्या गवळणीला ओळख द्यायला तयार नाहीये सिंहासनावर बसलेले आहेत तर ती गवळण देवाला सांगते अरे काय सिंहासनावर बसलाय म्हटले तुला माहितीये का आठव म्हटले गोकुळातला तो दिवस। और बात सुन उखल सुगला बांध लिया तू अपना गोपाला आज जरी तू सिंहासनावर बसलेला आहेस ना पण एक दिवस असा होता आमच्याच गोकुळामध्ये तुझ्या आईनं म्हणजे यशोदेनं तुला उखळाला बांधलं होतं म्हटले आठवतंय का तुला काही। तरी देखील कृष्णचंद्र परमात्मा त्या गवळणीची भावभक्ती पाहण्याकरता त्या ठिकाणी त्या गवळणीला ओळख देत नाही। मग शेवटी ती गवळण म्हणते अरे शेवटी तू मथुरेत येण्याच्या अगोदर या द्वारकेमध्ये येण्याच्या अगोदर काय केलं म्हटले फेरत बन बन गाऊ चरावत कहे तू कया बंधू लकरी लेले हात। विठला विठला असो हा सरळ सरळ अर्थ या गवळणीचा आहे। उर्वरित 40-45 मिनिटांमध्ये आपण जसं जमेल तसं या ठिकाणी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। आजचा दिवस शिबिराची सांगता आणि काल्याचा दिवस आहे। आता असं आहे उत्सव कुठला जरी असला पण त्याची सांगता असेल तर ती काल्याच्या कीर्तनानेच करावी लागते। चरित्र ते उच्चारावे Hey!
की 7 दिवस सप्ताह असला की त्याचं 8व्या दिवशी काल्यानं सांगता आहे. उत्सव 5 दिवसाचा असू द्या त्याची सांगता काल्या नाही. फिरते सप्ताह असतात वार्षिक, पण त्या सप्ताहाची सुरुवात देखील काल्यानं असते. अधिक मासामध्ये सप्ताह असतो, महिनाभराचा 1 महिनाभर सप्ताह असतो. त्या उत्सवाची सांगता काल्या नाही. आता लव्हितकर बाबांच्या गावामध्ये 43 दिवसाचा सप्ताह झाला. किती 42 म्हणजे 43व्या दिवशी काला, म्हणजे साधारण 1.5 महिन्याचा सप्ताह झाला. 1.5 महिन्याला 4-5 दिवस कमी, 1.25 महिन्यापेक्षा थोडा जास्त झाला. मधलाच त्यांनी पॉईंट पकडला. ऐका, म्हणजे अधिक मास परत त्यांचा सप्ताहातला कालावधी असं ते सर्व लागून आलं होतं, पण त्याही सप्ताहाची सांगता काल्यानं झाली. 6 माही उत्सव असतो त्याची सांगता काल्यानं असते. भागवत असलं तरी त्याची सांगता काल्यानं, रामायण असलं तरी त्याची सांगता काल्यानं. म्हणजे उत्सव असेल त्याची सांगता काल्यानं होत असते. आपल्या या सोमठाण देश या गावामध्ये हे शिबिराचं 2रं वर्ष आहे आणि शिबिर ची सांगता करत असताना या काल्याच्या कीर्तनानं आपण त्याचा समारोप करत आहोत. हरिभक्त परायण आमचे परममित्र भूषणजी महाराज जाधव, मृदुंग भूषण गुरुकुलाचे संस्थापक अध्यक्ष आणि तसेच आमचे परममित्र सचिन महाराज कुंदे यांनी अट्टहास धरून हा शिबिर या ठिकाणी हे चालू केलेलं आहे. सुरुवात जरी छोटी असेल ना, पण एक लक्षात घ्या, ही टिकून ठेवणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. एक ना एक दिवस इवले से रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आज 30-40 जरी मुलं असले, फक्त आपली निष्ठा जर त्याच्यावर असेल तर येणाऱ्या 10 वर्षाच्या 10वं वर्ष असेल ना शिबिराचं, त्या वर्षी संपूर्ण हा हॉल मुलांनी भरलेला असेल. फक्त तिथपर्यंत आपण दम धरला पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. महाराज पाचपोर बाबांनी कसल्या भयानक परिस्थितीमध्ये शिबिरं चालू केली. भूषण 5 राज्यांमध्ये सध्या बाबांची शिबिरं चालू आहे. आपल्याकडे सगळं आहे, जागा आहे, पाणी आहे, कुठली प्रकारची प्रतिकूल परिस्थिती नाही आहे. गडचिरोली, चंद्रपूर या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये दुर्गम भागामध्ये बाबांची शिबिरं चालू आहे, जिथं माध्यमातून संस्काराच्या माध्यमातून मिटू शकतो. जे त्याच्यापर्यंत गेले त्यांना तर आपण परत आणू शकत नाही त्या नक्षलवादातून, पण त्यांची जी पिढी आहे ती पिढी, त्या पिढीवर जर चांगले संस्कार झाले तर प्रकाश वाटा किंवा प्रकाश बाबा आमटेंचं ते चरित्र पहा. त्यांनी फार भारी चित्रपट प्रकाश वाटा त्यांच्या नाही का. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. एका मालकाच्या त्या दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या आदिवासी माणसाच्या स्त्रीवर एक वन अधिकारी अत्याचार करतो, पुस्तकामध्ये देखील आलेला आहे. आणि त्यामुळे काय होतं, तिचा पती नाविलाजानं नक्षलवाद्याचा रस्ता तो पकडतो. लक्षात घ्या, ते पुस्तकं वाचल्यानंतर काय प्रकाश आमटेंनी काम केलं याची कल्पना देखील आपण करू शकणार नाही. जे लोक उंदरांसोबत मुंग्या खायचे मीठ लावून, म्हणजे त्यांना आपण कुठल्या जगात राहतोय, कुठल्या देशात राहतोय हेच त्यांना माहिती नव्हतं. 1972-73ची गोष्ट आहे. 73 मध्ये आनंद हेमल कसा त्यांनी चालू केलं. लक्षात घ्या, 1950 मध्ये बाबा आमटेंनी कुष्ठरोग समिती म्हणजे आनंदवन चालू केलं. तर त्यावेळेस तो जो छोटा मुलगा आहे तो माणूस नक्षलवादीचा रस्ता पकडतो, त्याच्या बापाला पोलीस घेऊन जातात, पण तो जो पोरगा असतो ना त्या पोराला प्रकाश आमटे लपून ठेवतात, आपल्या जवळ ठेवतात, थोड्या दिवस तिथं ठेवतात. तिथून पुढे मग इकडं वरोऱ्याला पाठवतात. कालांतराने त्या नक्षलवाद्याचा मुलगा अमेरिकेमध्ये जाऊन डॉक्टर बनतो. संस्कारामध्ये फार ताकद आहे. बालमनावर झालेले संस्कार ते मरेपर्यंत पुसले जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवर जिजामातेनं जे संस्कार केले ते संस्कारामुळे छत्रपती शिवराय घडले आणि म्हणून या संस्काराची फार गरज आहे. आमचे यावर्षी बिलूला शिबिर आहे 19 मेला, भूषण महाराजांचं 5 मेला आहे. 10वं वर्ष शिबिराचं.
पहिल्या वर्षी आम्ही त्या पिंपळगाव घाडग्यामध्ये शिबिर केलं. सगळी प्रतिकूल परिस्थिती, पाणी नाही, काय नाही, पोरं शिबिराच माहिती नाही आपल्या भागामध्ये. तर पहिल्या वर्षी शिबिर केलं. जिकडनं लाईट आणली ना तिथं एका म्हशीनं पायी गेला, ती म्हैसच मिली पहिल्या वर्षी. मग ते आता आम्हाला असं वाटलं होतं काय भाऊ हा ताणच झाला म्हटले. तो म्हशीवाला उठला, लाईटवाले उठले, सगळे पळतच आले, लक्षात घ्या. पण तरीसुद्धा ते शिबिर आम्ही चालू ठेवलं, लक्षात घ्या. वाईट घटनेमधून देखील ज्यावेळेस त्या घटनेवर आपण काम करत राहतो ना, एक ना एक दिवस चांगलं काम त्यामधून उभं राहत असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून शिबिरं करणं फार काळाची गरज आहे. आज जर आपण पाहिलो तर महाराज एवढे एवढे पुरं व्यसन करायला लागले. 12वीचे 13वीच्या पोरांच्या हातामध्ये दारूच्या बाटल्या, गुटख्याचे पुढे, महाराज लक्षात घ्या. आणि ते तुम्ही त्या दिवशी इंदुरीकर महाराजांनी सांगितलं ते काहीतरी काय स्ट्रिंग आलंय, अजून काय रे, नाही नाही माझा नाही, अजून पण एक काहीतरी इबल का काहीतरी एक बॉटल आहे बरं का, रेड बुल. हा तुमच्या कसं काय पाहते लक्षात घ्या. ऐका ऐका, रेड बुल. महाराज ह्या माध्यमातून हे कंपन्यांवाले, व्यवसाय धंदे करणारे लोक व्यसनाधीन तरुण कसे होतील याकडे लोक त्यांना लावण्याचं काम करताय. हे मोठमोठाले एवढे अभिनेते, त्यांना पैशांची काही कमी आहे का महाराज, नाही का. ते मावा गुटख्याची जाहिरात काय करतील, रमी खेळा काय सांगतील लोकांना, लक्षात घ्या. पण इथं आपण 700-800 रुपये जरी घेतले शिबिराचे 15 दिवसाचे, तरी काय काय लोकांना एवढे पैसे घेतात का तुम्ही, लक्षात घ्या. कोट्यावधी रुपये घेऊन लोक तुम्हाला वाईट मार्गाला न्यायला तयार आहे, लक्षात घ्या. चांगल्या मार्गावर आणायला कोणी तयार नाही महाराज, लक्षात घ्या. म्हणून बाल संस्कार शिबिरांची गरज आहे. या शिबिरामध्ये मुलगा काही पखावज वादक, हार्मोनियम वादक, आमच्या राणीताईंसारखा गायक लगेच एका दिवसात कसे काय बनेल, बनू शकत नाही. पण त्या मार्गावर तो चालायला शिकेल. आणि काय मोहरा आयसी फळे, कोणता पोरगा फळ बनेल काही सांगता येत नाही. हा मोहर आलेला आहे सध्या, लक्षात घ्या. म्हणून ही काळाची गरज आहे. आणि आमच्या सचिन महाराजांनी फार अट्टहास करून हे शिबिर या ठिकाणी ठेवलं. मागच्या वर्षी त्यांनी मला काल्याच्या कीर्तनाला निमंत्रण दिलं होतं, पण मला असं वाटतं आम्ही बद्रीनाथ केदारनाथला गेलो होतो, त्यामुळे तिकडनं काही येणं झालं नाही. पण आता या वर्षी येण्याचा योग आला. राणीताई आहे, गायक आहे, सर्व महाराज मंडळी आहेत, भूषण महाराज, सचिन महाराज, आमचे माऊली महाराज आले, नाही का, आमचे विनायक महाराज, कृष्णा महाराज भाऊ आहेत, सर्व विद्यार्थी. आपण सर्व आता जास्त काही कालावधी नाही आहे, पण तेवढ्या काल्याच्या कीर्तनानं आपण याचा समारोप करू. ऐका, काला म्हटलं की भगवान कृष्णचंद्र परमात्म्याचं चरित्र, आणि ते चरित्र आजच्या दिवशी फक्त उच्चारण करायचं. का उच्चारण करायचं पोरांनो, लक्षात घ्या. भगवान कृष्णचंद्र परमात्मा या मृत्यूलोकामध्ये ज्यावेळेस अवतार घेतला, भागवत रहस्य असं सांगतं, 125 वर्षाचा कालावधी, 26 वर्षाचा कालावधी, 11 वर्ष 54 दिवस कृष्ण परमात्मा हे गोकुळात थांबले. 14 ते 15 वर्ष कालावधी हा मथुरेमधला आहे, आणि एक 99-100 वर्षाचा कालावधी हा द्वारकेमधला आहे. पण पहा तुम्ही, साधू संतांनी सांगितलं की द्वारकेतलं चरित्र आज वर्णन करायचं नाही, मथुरेमधलं करायचं नाही. मग काला म्हटलं की जे बाळ रूपामध्ये, म्हणजे फक्त 11 वर्षापर्यंत ज्या प्रभूनं लीला केल्या गोकुळामध्ये, त्या चरित्राचं उच्चारण करायचं. पहा तुम्ही, एक तुकोबाराची आरती पर आणि कृष्णाची आरती, एका आरतीमध्ये सगळं चरित्र जगद्गुरु तुकोबारायांनी सांगून टाकलं. ऐका, हरी अवतार गोकुळी हो, जनतारावयासी लावण्य रूपडे हे, तेजपुंजाळ रासी उगवता कोटिबिंब, रवी लोपले शेशी उत्सव सुरवरा, मै थोर मानसी जय देव कृष्णनाथा, जय रुक्मिणी कांता आरती ओवाळीन, तुम्हा देवकी सूता वसुदेव देवकीची, बंद फोडील शाळ होवोनी विश्वजनिता, तया पोटीचे बाळ रक्षियेले गोकुळ हे, नखी धरोनिया गोपाळ. रेखा पुढे सांगितलं, राखता गोदने हो, इंद्र कोपला भारी मेघ जो कडाडीला,
शिळावर शीताधारी राखिले गोकुळ हे नखी धरोनी या गिरी निर्भय लोकपाळ अवतरले हरी जय देव कृष्णनाथा कौतुक पहावया माव ब्रह्मायाने केली वत्से ही चोरोनिया सत्य लोकास नेली गोपाळ गाई वत्से दोन्ही ठाई राखिली सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली तारिले भक्तजन दैत्य निर्दाळोनी पांडवा सहायकारी आडल्या निर्वाणी गुणामी कायवरनु मती एवढी वाणी विनवितो दास तुका ठाव मागे चरणी 125 वर्षाचा अवतार फक्त 5 कडव्यांमध्ये तुकोबारांनी सांगितला जगाला. लक्षात घ्या. कृष्ण चरित्राचं उच्चारण करायचं, आचरण का नाही? उच्चारणच करा. आचरण करण्याच्या भानगडीत जर पडाल तर अधोगती होईल, फजिती होईल आणि नरकाला देखील जावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. एक माणूस म्हटला का हो, म्हटले आम्ही का आचरण करायचं नाही? त्याचं कारण असेल, कृष्णचंद्र परमात्मा वयाच्या 6व्या वर्षी 7व्या वर्षी गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलतात. कशावर? करंगळीवर उचलतात. गोवर्धन गिरधारी. मग कल्पना करा, आपण 50 किलोची साखर आपल्या गावच्या फाट्यावरनं 50 किलोच्या साखरीचा कट्टा खांद्यावर टाकला तर घरपर्यंत येईपर्यंत तो पूर्ण वाकून जातो. लक्षात घ्या. करू शकत नाही. 50 किलोचं ओझा पण घेऊ शकत नाही. देवानं गोवर्धन पर्वत 26-27 किलोमीटरची परिक्रमा आहे, एवढा पर्वत फक्त करंगळीवर उचलला. मग आचरण नाही, फक्त उच्चारण. गोकुळामध्ये लागलेला 12 गाव अग्नी प्रभूनं फक्त एका मिनिटात गिळून टाकला. आपल्याला अगरबत्तीचा चटका जरी चुकून लागला तरी आपण ओरडायला सुरुवात करतो. एका गावामध्ये ढोक महाराज सांगत असतात विनोदानं, म्हटले असे मंदिरामध्ये हरिविजय ग्रंथ चालू होता बरं का पोरांनो, सरस आवाज कमी कर. आणि एका मंदिरामध्ये पांडव प्रताप चालू होता. तर त्या गावातला जो तिचा घरातला पती होता, त्या महिलेचा पती हरिविजय ऐकायला जायचा आणि ती महिला जायची पांडव प्रताप ऐकायला. 5व्या दिवसाची कथा संपली आणि तो जो पांडव प्रताप ऐकून तो पती घरी उड्याच मारीत आला. म्हटले आपले हरिविजय ऐकून तो घरी उड्याच मारीत पळत आला. आणि मग त्याला पत्नीनं विचारलं, काय हो आज तुम्हाला कथा ऐकून फार आनंद झाला? म्हटले अरे आज आमच्या कथाकारानं काय कथा सांगितली, इतकी गोड कथा सांगितली. काय गोड कथा सांगितली? म्हटले एकटे भगवान कृष्णचंद्र परमात्मा आणि त्यांना 16,108 पत्नी. म्हटले मग ती म्हटले तुमचं काय म्हणणं आहे? म्हटले मलाही दुसरी करण्याची तू परवानगी देते का? ती म्हटले तुमचा हरिविजय तुम्ही ऐकून आले, मी आमच्याही कथाकारांना ती पांडव प्रताप सांगितला. म्हटले 5वा दिवस होता कथेचा आणि आमच्याही कथाकारानं सांगितलं एकटी द्रौपदी, तिला धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव असे 5 पती. म्हटले मग मीही दुसरा करण्याची? तो म्हटला तेरी बी चूप मेरी बी चूप. म्हणजे लोकाला जे सोपं वाटतं ते लोक देवाचं ग्रहण करण्याचा प्रयत्न करतात. लक्षात घ्या. 16,100 या भौमासूर किंवा त्याचं एक नाव नरकासूर देखील आहे. आत्ताचं जे आसाम आहे तिथं त्यानं त्या सर्व 16,100 कन्यांना कोंडून ठेवलं होतं. तिथून त्यांची सुटका केली. त्यांनी आग्रह केला प्रभूला, प्रभू इथून जरी तुम्ही आमची सुटका केली जग आमचा स्वीकार करणार नाही, तुम्ही आम्हाला तुमच्या चरणाजवळ स्थान द्या. म्हणून त्यांचं पाणी ग्रहण ईश्वरानं केलं. लक्षात घ्या. आणि त्या जे चरित्र प्रभूनं केलं त्या चरित्राचं आजच्या दिवशी उच्चारण करायचं. कृष्णासारखा राजा नाही, कृष्णासारखा पिता नाही, कृष्णासारखा पती नाही, कृष्णासारखा सखा नाही, कृष्णासारखा मित्र नाही, कृष्णासारखा देव नाही. देवानं जे अलौकिक प्रेम गोपाळांना दिलं त्या चरित्राचं आजच्या दिवशी उच्चारण करायचं. फार प्रसंग भारी आहे या गवळणीचं आणि भाव प्रगट करण्यापाठीमागचा प्रसंग असा आहे. भगवान कृष्णचंद्र परमात्म्याला मथुरेमध्ये आणण्याकरता आकुरूरजी रथ सजवत आहे. मला असं वाटतं खासदार आमदाराच्या गाडीची ड्रायव्हिंग करायला आपल्याला आनंद वाटतो, पगारही मिळत असेल, पण कधीतरी साधूची आणि देवाची ड्रायव्हिंग केली पाहिजे.
म्हणजे कधीतरी त्र्यंबकला जाणारा रथ 5 मिनिटं का होईना चालवला पाहिजे, नाही का? कधीतरी पंढरपूरला जाणारी पालखी आपण तिचे दोर हातात घेऊन ती पालखी आपण चालवली पाहिजे. मला असं वाटतं कृष्णचंद्र परमात्म्याला आणायला जायचंय या आनंदानं अक्रूरजी रात्रभर झोपले नाही आणि त्यांनी रात्रभर स्वतःच्या हातांनी रथ सजवला. इतका भारी रथ सजवला, म्हटले आज या रथामध्ये कंस बसणार नाही, आज या रथामध्ये मथुरेतला कुठला मंत्री बसणार नाहीये, आज या रथामध्ये जगाला सुख प्रदान देणारा परमात्मा बसायचा आहे, बसणारे त्याला आणायचंय. अलौकिक असा अक्रूरजीनं रथ सजवला आणि तो रथ घेऊन अक्रूरजी गोकुळामध्ये आणि जायला निघताय. प्रवास करून करून अक्रूरजी बरोबर सायंकाळच्या वेळेमध्ये वृंदावनामध्ये अक्रूरजींचा प्रवेश होतो. भागवत रहस्य सांगतं किंवा महाराज देखील सांगताय, अक्रूरजी ज्यावेळेस वृंदावनाच्या भूमीवर येतात ना त्यावेळेस काय चित्र दिसतं. वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे, वेणुनादे गोवर्धन, नाही का? वेणू वाजवत आहे भगवान कन्हैयालाल. काय दृश्य आहे म्हटले ते वृंदावनामध्ये एक भजन म्हटलं जातं. हरी छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. काय दृश्य दिसलं अक्रूरजीला. म्हटले अक्रूरजीने ज्या वृंदावनाच्या भूमीवर पाय ठेवला ना यमुना मैया पार केल्यानंतर काय दिसलं. सायंकाळची वेळ, गोरज मुहूर्त आहे. त्या गोरज सूर्य मावळायला गेलेला आणि त्या दरम्यान भगवान कृष्णचंद्र परमात्मा आपल्या मित्रांसहित गोकुळामध्ये निघालेले होते. पुढं गायी चालल्या आहे. त्या गायींच्या कळपाच्या पाठीमागे कृष्णचंद्र परमात्मा बासरी वाजवत आहे. त्यांच्या आजूबाजूला सगळे गोपाळ गोलाकार करून कृष्णाला गोकुळामध्ये घेऊन चालले आणि ते दृश्य इतकं मनमोहक होतं. गायींच्या सगळ्या खुरांची धूळ कृष्णचंद्र परमात्म्याच्या मुखावर पडत होती, त्या गोपाळांच्या अंगावर पडत होती. सूर्याची मावळता तो प्रकाश देखील कृष्णचंद्र परमात्म्याच्या मुखावर पडला ना. मला असं वाटतं तो जो रंग होता ना तो पांडुरंग होता, म्हणून पुढे पांडुरंग नाव धारण केलं. त्या यमुनेमध्ये स्नान केलं, ज्या मातीमध्ये भगवान कृष्णचंद्र परमात्मा खेळले, गायी चारल्या, त्या मातीमध्ये अक्रूरजींनी स्वतःला ती दंडवत केलं, लोळण घेतली, ती माती अंगावर घेतली. आज पण तुम्ही वृंदावनला जर गेलात ना रमण रीतीला जा, रमण रीती, अरे बापरे काय त्या सर्व असं वाटतं पूर्वीचाच तो कालावधी काय. आता कृष्णचंद्र परमात्मा इथल्या कुठल्या तरी कुटियामध्ये भोजन करायला बसलेले असतील दुपारच्या टायमाला जर गेले तर, सायंकाळच्या टायमाला सगळे तिथं येणारे भाविक त्या मातीमध्ये लोळतात, भजन म्हणतात. वृंदावन प्रेम की भूमी आहे, देवाचे पाऊलं तिथं लागले. आणि अक्रूरजी त्या मुलांच्या पाठीमागे यमुनेचं स्नान करून कृष्णचंद्र परमात्म्याच्या पाठीमागे भजन करत 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 वेळ कमी असल्यामुळे गोकुळामध्ये पोहोचतात. रात्र होते. अक्रूरजीचा पाहुणचार केला जातो, जेवण वगैरे होतं आणि विचारलं जातं नंदबाबांनी. नंदबाबा विचारताय अक्रूरजीला, अक्रूरजी तुम्ही इतक्या दिवसांनी हा रथ घेऊन या गोकुळामध्ये का आलाय? तर शब्द पडतात कानावर, कंसानं यात्रा भरवली, उत्सव भरवलाय आणि त्या उत्सवाकरता बलराम दादाला आणि कृष्णचंद्र परमात्म्याला मी घ्यायला आलोय म्हटले. कृष्ण जाणार ही बातमी एका रात्रीमध्ये संपूर्ण गोकुळामध्ये पोहोचली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे गवळणी नंदबाबाच्या वाड्यासमोर जमा झाल्या. आमचे नाथ बाबा वर्णन करताय, गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा का रथ शृंगारीला, सांगे ओ मजला अक्रूर उभा असे द्वारासी, साजनी 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 या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी.
ऐका 15 दिवसाकरता तुमचा मुलगा जर शिबिरात गेला असेल ना तरी आई बापाला त्याची आठवण येत असते नाही का. पहिल्या दिवशी आला का दुसऱ्या दिवशी फोन करता, जेवला का तो, झोपला का व्यवस्थित, त्यानं व्यवस्थित भोजन केलं का. विचार करा, ज्यांना निष्काम प्रेम गोकुळातल्या लोकांना दिलं आणि निष्काम प्रेम ज्या गोपाळांनी ज्या गवळणींनी कृष्णावर केलंय, तो कृष्ण आज निघून जाणारे किती दुःख झालं असेल त्या लोकाला, गोकुळातल्या माणसांना, त्या भाविकांना त्याची कल्पना आपण करू शकत नाही. गवळणी नंदबाबाच्या वाड्यासमोर आल्या आणि यशोदा मैयाला विचारलं, हे यशोदे, हा रथ कुणाचा आहे, हा रथ का सजवलाय. तर यशोदा राणी, यशोदा मैया त्या गोकुळातल्या संपूर्ण गवळणीला काय सांगते ऐका. बोले नंदाची पटराणी सदगतीत होवोनी, मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी, विभळ झाले हे मनवचन ऐकोनी. अगं गवळणींनो, आपला कान्हा, आपला लाला हा आज मथुरेला जातोय म्हटले. कोण आलंय त्याला घ्यायला, म्हटले हा अक्रूर आलाय. ऐका ऐका, आता सध्या वारं निवडणुकीचं आहे नाही का. मंत्री संत्री आल्यानंतर आपण त्यांच्या पाठीमागे पळणारे आपण आहे, पण आमच्या देवाला जो घ्यायला आलाय मंत्री, त्या मंत्र्याला शिव्या देणाऱ्या गवळणी आहे. एवढं प्रेम गवळणींचं कृष्णावर होतं. काय म्हटल्या माहिती त्या अक्रूराला, अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडीला, का घात करू आलासी वदसी सकळा. अक्रूरा तुझे नाव तैसीच करणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. हे अक्रूरा, तू चांडाळे का घात करण्याकरता आलाय, आमच्या कृष्णाला घेऊन जाऊ नको इथून. नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान, भगवान नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. नको नेऊ भगवान नको नेऊ वाजवा जरा. वा वा. माय बाप ही हंबरडा फोडी, हरणे धेनू समान, नको नेऊ भगवान. आतापर्यंत शिव्या देणाऱ्या गवळणी आता त्या अक्रूराला विनंती करू लागल्या, हे अक्रूरा बस, आम्ही तुझी विनंती करतोय, आमच्या कान्हाला घेऊन जाऊ नको म्हटले. काय प्रेम केलं असेल गोकुळातल्या गवळणींनी, गोपाळांनी. आज गोकुळामध्ये वासरं गाईला प्यायला जात नाहीये, झाडं हलायची थांबली, पक्ष्यांचा चिवचिवाट थांबला. अरे पक्ष्यांचा चिवचिवाट, गोकुळातले गोपाळ गवळणी हे सोडा, नाथबाबांची भाषा बघा किती पुढली आहे. परमात्मा गोकुळ सोडून चालल्यानंतर काय अवस्था आहे. रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी, नाही का. भूमी पडल्या व्रज भाळी, कोण त्या सांभाळी. नयनीच्या उदकाने भिजली धरणी,
या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. परमात्मा शृंगार करून रथावर आरूढ झाले ना, भूमी लोखंडासारखी कडक झाली, तिला पाहावे ना दुःख. इतके रडत होते गोपाळ गवळणी, त्या रडण्यानं नयनीच्या उदकाने भिजली धरणी. डोळ्यातल्या पाण्यानं गोकुळातली माती इतकी भिजली, ती आज पण एवढी मृदू होऊन बसलेली आहे. गोकुळातले रजकण हे मृदुकण आहे. गवळणींच्या आश्रूंनी, गोपाळांच्या आश्रूंनी ती ओले झालेले कण आहे. एक ना एक मातीचा कण गवळणींच्या आश्रूंनी पवित्र झालेला कण आहे कृष्णाच्या प्रेमानं. लक्षात घ्या. ऐका ऐका, गोपाळ देवा करता रडत होते, गवळणी देवा करता रडत होत्या. यामध्ये नवल नाहीये. भगवान कृष्णानं ज्यांच्या करता रडावं ते गोपाळ आणि गवळणी होत्या. इतकं प्रेम देवावर कधीतरी जडलं पाहिजे ना. देव त्यांच्या करता रडत होता. प्रभू रडताय. देव बोले अक्रूरासी, वेगी हाकी रथासी, या गोपीच्या शोकासी मजन पहावेसी, एका जनार्दनी रथ गेला निघोणी. अक्रूरजीला कृष्णचंद्र परमात्मा म्हणताय, हे अक्रूरा, हा रथ तिथून काढ म्हटले. हा रथ लवकर काढ गोकुळामधून. जर जास्त वेळ जर हा रथ इथं जर थांबला ना, तर मी मथुरेला येऊ शकत नाही, आणि ज्या करता इथं आलोय ते कार्य अपुरं राहील म्हटले. काढ इथून हा रथ, मला या गोपीचा शोक पाहावे ना. लक्षात घ्या, इतकं विलक्षण प्रेम गवळणींचं आणि भगवान कृष्णचंद्र परमात्म्याचं होतं. कृष्णचरित्र ऐकत असताना हे पहिल्यांदा डोक्यात घालून घ्या. कृष्णचंद्र परमात्मा फक्त 11 वर्ष गोकुळात थांबले, म्हणून त्या लीला वासनेच्या भावनेनं पाहू नका, त्या लीला प्रेमपूर्वक भावनेनं पहा. पवित्र कृष्णचंद्र परमात्म्याच्या लीला आहेत. ऐका, तो रथ दूर 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 दूर. आता पहिल्यांदा कृष्ण दिसत होता, आता चाकं दिसताय, बस झेंडा दिसतोय. बघता बघता रथ गेला निघोणी. रथ निघून गेला आणि बरोबर 11:48 रथ मथुरेत पोहोचला. रथ मथुरेत पोहोचल्याबरोबर इकडे नाही का धोब्याचा उद्धार केला, कुबजेचा उद्धार केला, हत्तीचा उद्धार केला, मल्लांचा उद्धार केला, चानूर मुष्टिकांचा वध केला प्रभूनं. आणि शेवटी कंस मामाला मारलं. कंस मामाला मारलं. वसुदेव देवकीला तुरुंगातून बाहेर काढलं. उग्रसेनाला गादीवर बसवलं. 17 वेळा जरासंध चालून आला, त्याला परत पाठवलं. 18व्या वेळा तो काल यवनाला घेऊन आला, म्हणून देवानं रणांगणातून पळ काढला. म्हणून देवाचं एक नाव पडलं, रणछोड दास भगवान की जय. ते गुजरातमध्ये डाकोरला ते मंदिर आहे. तिथून परमात्मा पळत पळत निघाले. ते डायरेक्ट गिरनार पर्वताच्या जवळ गेले. तिथं त्या गुहेमध्ये शिरले. आपलं जे पितांबर आहे ते त्या ज्या मुचकांद राजाच्या अंगावर टाकलं. काल यवनाचा त्या माध्यमातून वध झाला. वर गिरनार पर्वतावर चढले. जरासंधानं गिरनार पर्वताला आग लावली. परमात्म्यानं तिथून उड्या मारल्या. म्हटले, हा जरासंध पुन्हा पुन्हा येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल. म्हणजे पुन्हा काय फक्त तेच म्हणत होते असं नाही. देवपणात म्हणत होते, हा पुन्हा पुन्हा येईल, त्याकरता आपण इथून निघून गेलेलं बरं. म्हणून कृष्णचंद्र परमात्म्यानं शेवटी मथुरा सोडली आणि द्वारका नगरी स्थापन केली. आणि त्या नगरीचे कान्हा राजे झाले. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. आम्ही देवदास धर्मशाळेमध्ये होतो 2001-2002च्या दरम्यान. तिथं पंढरनाथ महाराज, अरुण मेश्राम माऊली, मस्त ही कॅसेट निघाली होती त्यावेळेस नाही का. कुस्ती खेळता कासाविशी, शेमुड खरकटे नाकाशी नाही का. अरे ज्याच्याबरोबर आपण कुस्त्या खेळल्या नाही का, उड्या मारल्या, क्रिकेट खेळलं, चोऱ्या केला, तो कृष्णचंद्र परमात्मा आजच बातमी आली, म्हटले द्वारकेचा राजा झाला. असं राजा झाला म्हटल्याबरोबर काही गोकुळातले काही गोपाळ, काही गवळणी कृष्णचंद्र परमात्म्याला भेटण्याकरता आणि द्वारकेच्या दिशेनं निघाले. द्वारकेला जाऊन पोहोचले. पाहतात तर काय भव्य दिव्य नगरी. आणि त्या नगरीमध्ये आतमध्ये प्रवेश केला. प्रवेश आतमध्ये केल्यानंतर काय दृश्य दिसलं.
अरे जो आपल्या गोकुळामध्ये उड्या मारायचा खेळ खेळले, बालपंजाचं गोकुळात गेलंय, तो आज त्या द्वारकेच्या सिंहासनावर, सुवर्ण सिंहासनावर बसलेला आहे. आजूबाजूला नोकर चाकर मंत्री प्रधान हा सगळे पाहिल्याबरोबर भगवान कृष्णचंद्र परमात्मा त्या ठिकाणी उभे राहिले भाषण देण्याकरता, व्याख्यान देण्याकरता. आणि प्रभूच्या मुखातून काही वाक्य बाहेर पडले, त्याच्यातलं 1-2 वाक्य सांगतो. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता. बसलेल्या लोकांमध्ये गोकुळामधले देखील लोक त्या ठिकाणी बसलेले होते, बाकीचे शांत बसले. पण त्यामध्ये एक 60 वर्षाची गवळण ती उभी राहिली आणि ती म्हटले, हे कृष्णा, अरे ओळखलं का? म्हटले मला. नाही. म्हटले कोण तुम्ही? म्हटले मी गोकुळावरून आले. ओळखला नाही? नाही. म्हटले नाही ओळखलं. अरे काय? म्हटले बढाई मारतो. आमच्या गोकुळामध्ये तू चोरून चोरून माखन खाल्लं, तुझा मोठेपणा आम्हाला सांगू नको. परमात्म्याच्या समोर उभी राहिली आणि सांगू लागली, अरे कृष्णा, आमच्या गावामध्ये तू चोरून चोरून माखन खाल्लं, आठवत नाही? चुरा चुरा कर माखन खाया. कोण आहे तू? गौलन का नंद कुवर कन्हैया. अरे नंद बाबाचा मुलगा आहे तू. त्यामुळे काहे बराई, बराई ही व्रजभूमीतली भाषा आहे, आपण बढाई मोठेपणा म्हणतो. काहे बराई दिखावत मोही, तुझा मोठेपणा तू आम्हाला सांगू नको. जानत हू प्रभू पण तेरा सबई. 3ऱ्या चरणामध्ये असं म्हटलं, और बात सुन उखल सुगला. एका कृष्ण ज्या लीला केल्या गोकुळामध्ये बरं का, त्या लीलेमधली एक आठवण ती गवळण कृष्णचंद्र परमात्म्याला करून देते. म्हटले काय झालं? ऐक. एक दिवस तुझी आई मंथन करीत होती म्हटले, आणि तू मंथन करीत असताना तू त्या आईच्या जवळ गेला. त्या आईला म्हणतोय मंथन करू देईना, खोड्या करू लागला. तिच्या जवळ आईला हाका मारू लागला, मंथनामध्ये अडथळा करू लागला. तर आई तुला विनंती करते, बाळा मला मंथन करू दे. नाही का, हरी सोड रवी सोड बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना. करू दे मंथना बाळा, करू दे मंथना. करू दे मंथना बाळा, करू दे मंथना. हे करू दे मंथना बाळा, करू दे मंथना. करू दे मंथना बाळा, करू दे मंथना. सोड हरी सोड बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना. सोड हरी सोड बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना. करू दे मंथना. जनाबाईंची गोड गवळण आहे नाही का. दही दूध तूप लोणी तुला देते शक्रपाणी, आता तरी खेळे सदनी मनमोहना, माझ्या मनमोहना. सोड रवी सोड बाळा, करू दे मंथना. द्वारी उभ्या त्या गोपिका तुझ मारिता ती हाका, आली आली ती राधिका, आली आली ती राधिका. दावी नेत्र खुना, दावी नेत्र खुना. सोड रवी सोड बाळा, करू दे मंथना. जनी म्हणे नाना रीती, समजावी ते काना प्रती, सकळ जाणे तो श्रीपती. अंतरीच्या खुना, माझ्या अंतरीच्या खुना. सोड रवी सोड बाळा, करू दे मंथना. म्हटले आईचं मंथन चालू आहे, आणि मंथन करता करता तू आईला मंथन करू देत नाहीये. शेवटी काय केलं? तू एक लाकूड उचललं आणि मंथन करणारा डेरा म्हटले तू फोडून टाकला. डेरा फुटल्याबरोबर सगळं दही सगळं पसरलं गेलं अंगणामध्ये. शेवटी विश्वाचा जनिता आणि म्हणे यशोदेशी माता. तू विश्वाचा जनिता आहे, पण यशोदेला आई म्हणतो, हे तुझं प्रेम आहे. त्या आईचं देखील किती मोठं भाग्य असेल, जगाच्या मालकानं तिला आई म्हणावं, ज्यानं विश्व निर्माण केलं तो. ऐका ऐका. आणि डेरा फोडल्याबरोबर मग आई तुला पकडण्याकरता धावू लागली. ऐका ऐका. देव पुढे पळते, कृष्णचंद्र परमात्मा पुढे पळताय. त्या रामानंद सागरांनी जी मालिका काढली ना, जुनी मालिका, आताची नाही. आता काही कृष्ण दाखवली आणि यशोदा तर डायरेक्ट लय तरुण दाखवली.
आता नाही. रामानंद सागरांनी जी मालिका काढली ना, कारण त्यांनी पूर्ण भागवत रहस्य भागवताचा आधार घेऊन ते पात्र त्यामध्ये दाखवले. आता यांनी काही सजून टाकले, ते वाटतच नाही. नंदबाबा बलराम दादा काहीच वाटते नाही महाराज, लक्षात घ्या. तर ती मैया त्या कृष्ण परमात्म्याच्या पाठीमागे पळू लागली. ऐका ऐका, देव कुणाला सापडल का? देव कुणाला सापडल का? इथं चोर सापडत नाही तर देव कुठून सापडल? धरू जाता सापडे ना, म्हटले सापडत नाही तो, पण त्याला सापडायचा असेल तर धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल तो असाही सापडू शकत नाही. त्याला तुम्ही पैशानं सापडू शकता का? धरू शकता का? नाही. तुम्ही सत्तेनं नाही, अहंकारानं, ताकदीनं नाही. यापैकी सगळं दुर्योधनानं करून पाहिलं होतं. सत्ता आहे, संपत्ती आहे, अहंकार आहे, ताकद आहे, पण तरी सुद्धा त्याला बांधता आलं नाही. पण यशोदा मात्र त्याच्या पाठीमागे पळते, प्रेमपूर्वक पळते. कृष्णा थांब, कृष्णा थांब. इतकी पळाली आई की नेमका एका उखळाजवळ जाऊन बसली आणि दमलेली आई आपली पाहिली कृष्णानं, घामाघूम झालेली, डोळ्यातून पाणी आले. कृष्णा, अरे किती त्रास देतो म्हटले, डेरा फोडला तू, एवढं मला दमवतो. महाराज, जगाच्या मालकाला आपल्या आईच्या डोळ्यातल्या अश्रू पाहून कृष्णचंद्र परमात्मा जवळ आले आणि म्हटले, बघ म्हटले, तुला काय करायचं ते कर. 5-6 वर्षाच्या त्या कृष्णाला घेतलं मैयानं आणि त्या उखळाजवळ होती ना, थांब म्हटले, त्रास देतो ना तू, तुला या उखळालाच बांधून टाकते म्हटले. ऐका, उखळाला बांधायची लीला चालू झाली. पण काय व्हायचं, जो दोर घेतला ना, गाठ मारायला लागलं की ती दोर कमी पडायचा. यशोदा मैयानं अनेक दोरी त्याला गाठी मारून लांब करण्याचा प्रयत्न केला, पण सगळं केलं तरी तो काही बसेना. शेवटी मैया म्हटली, काय रे बाबा, काय जादू आहे तुझ्या अंगामध्ये, का हा दोर कमी पडतोय? म्हटले, आईचं हे दुःख काही देवाला पाहावे ना. देवानं स्वतःहून ती दोरी हातात घेतली आणि स्वतःला बांधून घेतलं. आणि यशोदा मैया म्हटले, आता दिवसभर तुला इथंच बांधून ठेवते, थांब म्हटले. घेतला डेरा. मैया यमुनेवर पाणी आणण्याकरता निघून गेली. कृष्णचंद्र परमात्मा अंगणातल्या 2 जुळ्या वृक्षांकडे टक लावून पाहू लागले आणि म्हटले, बस, यांचा उद्धार करण्याची वेळ आली. कृष्णचंद्र परमात्म्यानं एवढं मोठं ते उखळ पालथं केलं, लगेच उलटं केलं आणि ओढायला सुरुवात केली. ओढीत ते जुळे वृक्ष होते 2, बरं का, विमल अर्जुन हे वृक्षांची नाव आहे. ऐका, विमल अर्जुन हे ते जुळे वृक्ष होते. त्यामध्ये कृष्णचंद्र परमात्मा आतमध्ये शिरले आणि ते जे उखळ होतं ते अडकवलं. जुळे वृक्ष जर पाहायचे असेल तर तुम्हाला देवी मंदिरच्या पुढे ते सलूनचे वगैरे दुकानं देते, ते 2 जुळे वृक्ष असे ते 2 जुळे वृक्ष. त्यामध्ये परमात्मा आतमध्ये शिरले. परमात्मा गेले आतमध्ये त्या बाजूला, पण ते उखळ अडकल्याबरोबर कृष्णचंद्र परमात्म्यानं असा झटका दिला, इतका जोराचा झटका दिला, दोन्हीही वृक्ष उन्मळून पडले. संपूर्ण ते पाला पाचोळा, फांद्या बिंद्या, ते आम्ही लहानपणी ती मालिका पाहायचो ना, कृष्णा, बरं का, त्याच्यामध्ये ते संपूर्ण झाडं पडलेले आणि त्यामधून देवानं आपला असं मुंडकं वर काढलेलं. इतकं मनमोहक ते रूप दिसत होतं. आणि पाहिलं ते. आता हे वृक्ष कोण होते ऐका. आता हे फार आहे, पण आता आपल्याकडे वेळ नाही. कुबेराचे 2 पुत्र होते. एकाचं नाव नल कुबेर आणि एकाचं नाव मणिग्रीव. ऐका, कुबेर पुत्र, धन कुणाचं आहे म्हणजे आपल्याकडे थोडाफार आहे, त्याचे सगळे मालक कुबेर आहे. जो जगाला धन देतो तो धनाचा राजा कुबेर. त्या कुबेराचे 2 पुत्र नल कुबेर आणि मणिग्रीव हे कैलास पर्वतावर गेले. कैलास पर्वतावर गेल्यानंतर त्यांना असं वाटलं आपला बाप पैशाचा, म्हटले टाटा बिर्लाचे, म्हटले अंबानीचे, म्हटले कशाला घाबरायचं. यांनी काय केलं, तिथं त्या कैलास पर्वतावर गेले आणि एका तळ्यात उतरले आणि जलक्रीडा करू लागले. आता बरेच जलक्रीडाला प्राणी जातात, उन्हाळा चालू आहे नाही का. ऐका, तसं ते जलक्रीडा करू लागले, उड्या मारू लागले कैलास पर्वतावर, गाणे म्हणू लागले. काय ते तर पैशाचा बाप आपला पैशावाला आहे म्हणून. ऐका, शिकवणे ही कृष्णचरित्रातली. किती पैसा आला तरी उन्मत्त व्हायचं नाही. त्याचा काय परिणाम होतो ऐका. आणि परिणाम असा झाला, नारद मुनी
महादेवाच्या दर्शनाला चालले होते. नारद मुनींनी पाहिलं, अरे कोण आहे म्हटले. हे पाहिलं नारद मुनी आले, तरी नारद मुनींची यांनी थट्टा केली. पाण्यामधूनच नारद मुनींच्या अंगावर पाणी काय शिंपडायला लागले, साधूची थट्टा काय करायला लागले. नारद मुनींनी पाहिलं, अरे कुबेराचे पुत्र आहे. कैलास जिथं जिथं भजन करायला पाहिजे तिथं येऊन तुम्ही तुमचा या ठिकाणी लौकिक भोग घेण्याचा प्रयत्न करताय, उन्मत्तपणा करताय. ऐका म्हटले, शाप आहे म्हटले माझा. एवढे जड झाले, एवढी तुमची बुद्धी निष्क्रिय झाली का या पवित्र ठिकाणी येऊन तुम्ही पाप करताय म्हटले. जा म्हटले, एवढे जड झाले ना बुद्धीनं, जा म्हटले मृत्यूलोकामध्ये वृक्ष होऊन पडशाल म्हटले. हजारो वर्ष. ऐका ऐका, म्हणून तर केदारनाथचा प्रलय झाला होता 2013ला. तुम्ही पाहा, सगळं गेलं, पण महादेवाला, महादेवाच्या पिंडीला, मंदिराला, नंदीला काहीच झालं नाही. सगळं माणसानं निर्माण केलं, सगळं एका काही तासांमध्ये त्याची राख रांगोळी करून टाकली देवानं. ऐका, आणि मग ते जाग्यावर आले. म्हटले महाराज माफ करा म्हटले. साधूचा अंतकरणे एका बाजूला शापही दिला. उश म्हटले आमच्यावर दया करा म्हटले. म्हटले दिलेला शाप तर काही परत घेऊ शकत नाही, पण उश शाप ऐका, वृक्ष व्हाल मृत्यूलोकामध्ये, पण ते गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यासमोरचे वृक्ष व्हाल. आणि ऐका, तिथं राहून आता तुम्ही इथं उन्मत्तपणा केलाय ना, वृक्षाच्या योनीला जाऊन का होईना कृष्ण 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 भजन करा. कृष्णचंद्र परमात्मा म्हणजे देव कृष्ण अवतार घेणारे, आणि त्यावेळेस तुमची साधना पूर्ण झाली का तुम्हाला त्यातून मुक्त करणारे. ते नलकुबेर, मणिग्रीव, विमल, अर्जुन म्हणजे जुळे वृक्ष होऊन पडले होते. नारद मुनींच्या उशापानं कृष्णचंद्र परमात्म्याने त्यांचा उद्धार केला. और बात सुन उखल सुगला, बांधलिया तू अपना गोपाला. शेवटी ती गवळ म्हणते, कृष्णा फेरत बन बन गाऊ चरावत, कहे तुकया बंधुल करिलेले हात. विठोबा रखुमाये, 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 थोडेसे लीला पाहू आणि थांबू. ऐका, भगवान कृष्णचंद्र परमात्मा धर्माचं रक्षण करण्याकरता वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. ऐका ऐका, विषय असा आहे, भगवान कृष्णचंद्र परमात्मा इथं येत असताना कुठलं तरी माध्यम वापरताय. ऐका, कंसानं आपली बहीण देवकी हिचा विवाह मोठ्या थाटामाटामध्ये ठरवला. विवाह संपन्न झाला आणि सायंकाळच्या वेळेला वरात निघाली. बहिणीला वाटे लावायला त्या ठिकाणी कंस निघाला, आणि निघाल्याबरोबर आकाशामध्ये वाणी झाली की हे कंसा, ज्या बहिणीची तू वरात काढतोय ना म्हटले, त्या बहिणीचा 8वा पुत्र तुला मारणारे. हे शब्द ऐकल्याबरोबर नाही का, हात तो धरिला वसुदेव करता धावला, तलवार घेऊन काढली मारण्याकरता, पण हात वसुदेवानं पकडला. अरे कंसा, तुझी बहीण आहे ती स्त्री आहे, स्त्री हत्येचं पातक लागेल, तिचं अपत्य तुला मारणार आहे ना, हिला का मारतो. म्हणून ऐक माझं, आम्हाला तुरुंगामध्ये ठेव, झालेली अपत्ये आम्ही तुला देऊन टाकू म्हटले. ऐका ऐका, असं करता करता कंसाला तो विचार पटला. कंसानं जेलमध्ये ठेवलं वसुदेवाला, देवकीला. पहिलं अपत्य झालं, तो मारण्याकरता आला, पण कधी कधी दृष्टाच्याही मनामध्ये सद्भाव जागृत होतो. विचार आला, अरे आपल्याला तर 8वा मारणारे, पहिल्याला का मारायचं, म्हणून सोडून दिलं ते पोरगं. राजसिंहासनावर येऊन बसले, आणि नारद मुनी मग लगेच तिथं आले. आपल्या गोळे सरांच्या भाषेत सांगायचं जर गेलं तर 200 रुपयाचं पेट्रोल टाकलं स्वतःजवळचं.
नारद मुनींनी. आणि मग ते आले दरबारात. अरे कंसा, तुला भाचा झाला. म्हटले मग? अरे तू आकाशवाणी ऐकली नव्हती? अरे हो, पण मला आठवा मारणार आहे, मी याला का मारू? त्या दृष्टाच्या मनामध्ये पुण्य सारावया भेटे देव ऋषी याचं पाप घालवण्याकरता देव ऋषींनी म्हणजे नारद मुनींनी काय केलं, 8 असे पोरं उभे केले. म्हटले मोजा आमच्या कृष्णा महाराजांपासून 1 2 3 4 5 6 7 8 या सरांपर्यंत 8 येत्या म्हटले. म्हणजे इकडनं मोजलं तर हे 8वं येईल. आणि मग कंसाला सांगितलं इकडनं मोज 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8वा कृष्णा येऊ शकतो. म्हणजे कृष्ण म्हटले तुला अरे फक्त 8वा सांगितलंय, पण खालून 8वा मधून 8वा का काय नाही. 8 पैकी कोणताही देव फक्त 8वा म्हटले, कुठून 8वा हे काही सांगितलेलं नाही. कंसाचं डोकं गरगरलं महाराज. आधीच तो दुर्योधनाच्या बुद्धीचा नाही का, त्याचं तो म्हटलं खरंय गाड्या, म्हटले ऐकलं पाहिजे. आणि म्हणून ते लगेच तिथून निघाले आणि तिकडे जाऊन मिळाले. म्हणजे कंसाचं सांगतोय. आणि ऐका. आणि मग कंसानं काय केले, असे 6 अपत्य मारली. 7 मारले नाही. काही काही कीर्तनकारही सांगायचे 7 मारले, 7 नाही म्हणजे 6 अपत्य मारले. 7वा गर्भ योग मायेनं 7व्या महिन्यामध्ये रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेवला, ते आमचे बलराम दादा. 8वे भगवान कृष्णचंद्र परमात्मा अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता प्रगट झाले. 8 वर्षाची मूर्ती आहे. कृष्णचरित्रामध्ये फार बारकावे, तुम्ही अभ्यास करा. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. मला सांगा बरोबर, अवतार कितवा राणीताई? 8वा. देवकीची संतान कितवी? 8वी. ज्या तिथीला प्रभू प्रगट झाले ती तिथी कोणती? अष्टमी. परमात्मा गोकुळामध्ये गेल्यानंतर देवाला प्रमुख नावं 8 पडले बरं का. देवाचे प्रमुख नावं देखील 8. देवाचे मुख्य सवंगडी देखील 8. देवानं 8 प्रकारच्या लीला गोकुळामध्ये केल्या. देवाच्या मुख्य पत्न्या देखील किती आहे? 8. हे 16,100 मी तुम्हाला मागाशी सांगितलं. मुख्य पत्न्या देखील 8. आणि आपण सप्ताहामध्ये कीर्तन देखील कितवं? 8वं. म्हणजे 8वा 8 अंकाला किंमत दिलं. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. यशोदा म्हटली अरे तू 8 वर्षाचा झाला, आम्हाला आई कोण म्हणे? परमात्मा म्हटले मला लहानच व्हायचंय, फक्त मी हे सांगण्याकरता आलोय, मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला माझा नेई गोकुळाला, आनंदाच्या घराला माझा नेई गोकुळाला, नंदाच्या घराला माझा नेई गोकुळाला, नंदाच्या घराला माझा नेई गोकुळाला. माया उपजाली देवी माझा येते, माया उपजाली देवी माझा येते, नंदाच्या घराला माझा नेई गोकुळाला, नंदाच्या घराला माझा नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. आई बाबा मला इथं ठेवू नका, मला गोकुळामध्ये घेऊन जा. म्हटले अरे उचलायचं कसं? मला हाताला मला स्पर्श तर करा. उचलिला कमळापती पायची बंधने गळती, बंधनं गळाले, जेल उघडलं गेलं. आणि मग परमात्मा गोकुळामध्ये वसुदेव महाराजांनी पोच केले. तिकडली माया आणली, इकडे घेऊन आली. माया आल्याबरोबर पुन्हा बंधनं फिट झाले. कंस मामा पहारेकरी जागे झाले. 8वा आला, 8वा आला, 8वा आला म्हणून ओरडत गेले. कंस मामा पळत आला. मुलगी आहे का मुलगा काही बघितलं नाही. गर्ग हाही विचार करणं 100 करणं आले भागवत रहस्यामध्ये, ते घरी जाऊन पहा. शेवटी देवानं स्तनाला तोंड लावलं, पुतण्यानं कृष्णाला पकडलं आणि देवानं विष पिलं, दूध पिलं, रक्त पिलं, पंचप्राण सोसायला सुरुवात केली. मग पुतना म्हणते कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा सोड. कृष्ण कन्हैयालाल म्हणताय मावशी मी एक तर कुणाला धरीत नाही, आणि जर धरलं तर उद्धार केल्याशिवाय सोडत नाही. तुवा सनकाधिकाचे निमाने सायुजू सौरुसु दिदला पुतने, आणि जी विषाचे निस्तन पाने मारू आली. पुतनेचा वध केला, पण नुसता वध केला नाही, सायुज्यता नावाची मुक्ती प्रदान केली. तिचं जे शरीर होतं
त्या शरीरातून सुगंध व्हायला लागला. पुतनेचा बाह्य अंगानाही उद्धार केला आणि अंतरांगानाही उद्धार केला. महाबळ भट आला भटजीचं रूप धारण करून, त्याला मात्र पळून लावलं. ब्राह्मणाचं रूप धारण करून आला होता ना, आणि देवाचं ब्रीद होतं. रक्षीला ब्राह्मण गायी भक्त, त्याची फक्त फजिती केली. जानवे तुटले पंचांग फाटले, पुढे काग बग रिठा मारिले बाळपणी. अवघी दैत्य खानी बुडविली, अनेक राक्षस मारले. नंतर शेवटी 5-5, 6-6 वर्षाच्या पोरांना एकत्र केलं आणि कृष्णचंद्र परमात्मा म्हटले, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे अवघे माझ्या आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. नाही का, सगळ्या पोरांना एकत्र केलं. 5-5 वर्षाची पोरं एकत्र केलं. साहित्य गोळा केलं. काय साहित्य घेतलं? खडे घेतले. पेंद्याना विचारलं, खडे कशा करता? म्हटले, गवळणीच्या घरात कोणते भरलेले मडके आणि कोणते पक्के मडके, रिकामे मडके, हे पाहण्याकरता. म्हटले, दगडं मारले, खडे फेकले, खनखन आवाज आला की ते मडके रिकामे, डबलेबलेला आवाज आला की ते मडके भरलेले. म्हटलं, ही वस्त्रगाळ केलेली माती कशा करता? पेंध्या म्हटला, वस्त्रगाळ केलेली माती कशा करता कृष्णा? कृष्णचंद्र परमात्मा म्हटले, पेंध्या, जर आपण चोरी करता करता जर गवळणीला जाग आली आणि ती जर गवळण पळत आली पाठीमागे, तर ही वस्त्रगाळ केलेली माती तिच्या डोळ्यात टाकायची आणि चिंगाट पळून जायचं. म्हटले, पेंध्या म्हटला, कृष्णा, गवळण जर चष्मा घालून आली तर? म्हटले, मग दुसरं काम, हे सराटेचे काटे खाली टाकायचे, काटा भरेल, आपण पळून जाऊ. म्हटले, पेंध्या म्हटला, जर कृष्णा, गवळण जर कलियुगातली असेल आणि ती जर चप्पल घालून आली तर? मग काय करायचं? आता चप्पल किचनपर्यंत पोचली नाही का, चप्पल घालून चपात्या चालू येईल, तीच चपाती आपल्याला वदनिक वळ घेता ना. अशा चोऱ्या चालू झाल्या. नाथबाबांनी वर्णन केलं, गवळणी गर्हाने सांगती, रात्री आला चक्रपाणी, दही दूध तुपलोनी खावोनी, अवघ्या फोडिल्या विरजनी. हे गे बाई आम्हासी पाहावेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवर सोसुमी धिंगाणा. दुसरी आली धावत, याने गे बाय काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवर सोसुमी धिंगा. अरे तिसरी म्हटली, तुझं काहीच नाही. तिसरी आली धावोनी, याने गे बाय काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ बांधोनी, गाठबाई कोणाशी सुटेना. गवळणी अशा खोड्या सांगायला जायच्या. एक 60 वर्षाची म्हातारी गवळण म्हटली, अगं, हा तुमच्या खोड्या करतो, यांनी फक्त माझ्या घरी येऊन दाखवावं, नाही मी याला बांधून ठेवलं तर नावाची अमुक अमुक नाही बरं का, असं म्हटलं. कृष्ण म्हटला, बोबड्या, ह्या म्हातारीचा घर नंबर टिपून घे. आपल्याला चॅलेंज करती. आज हिच्या घरी जायचं आणि पाहू कोण कुणाला बांधतं. रात्री 12 वाजता सगळ्या पोरांना कृष्णचंद्र परमात्म्यांनी आवाज वगैरे दिले. पक्ष्यांचा आवाज, मोराचा आवाज, बैलाचा आवाज, काढले आवाज. पोरं पळत, ते संपूर्ण गुप्तहेर संघटना होती. पोरं बाहेर आली, म्हातारीच्या घरी गेले, दहीदूध तूप लोणं खाल्लं, नाच केला त्यांचा. आणि कृष्णचंद्र परमात्मा म्हटले, हे पहा, आता उद्या सकाळी सोंग पाहायला या. म्हटले, हिच्या घरी जा. म्हटले, तुम्ही घरी निघून. सगळ्या पोरांना घरी काढून दिलं. कृष्णचंद्र परमात्मा त्या महिलेच्या शयनगृहात शिरले. ती गवळण आपल्या पतीशेजारी झोपलेली असताना कृष्णचंद्र परमात्म्यानं तिची वेणी घेतली आणि तिच्या पतीची दाढी घेतली, गाठ मारली, झटका दिला गाठीला. म्हटले, बघ आता तुझी उद्या फजिती. कृष्णचंद्र परमात्मा घरी निघून गेले. पहाटी गवळण उठली, झटका बसला तिच्या वेणीला. ती म्हाताऱ्याला शिवाय द्यायला सुरुवात केली. म्हातारा आता हिच्या वेणीला झटका, त्याच्याही दाढीला झटका, काही गोंधळात काही कळेना. शेवटी महाराजांनी वर्णन केलं, गवळी होता 5 फूट बरं का कृष्णा, गवळी 5 फूट होता, गवळण होती 7 फूट. उड्या मारीत मारीत किचनमध्ये जायला लागला असेल. चिमणी पेटवली म्हणजे दिवा पेटवला, पाहिलं काहीतरी वेगळीच गडबड आहे. शेवटी गाठ सुटता सुटेना, कापण्याचा प्रयत्न केला, कापता कापेना, तुटता तुटेना, जाळ लावला, जाळता जळेना. आणि मग तो गवळी म्हटला, ही काहीतरी वेगळी गडबड आहे. काय ग,
काल तू कुणाला काही बोलली होती का? ती म्हातारी गवळण म्हटली 60 वर्षाची, मी कुणालाच काही बोलले नाही, फक्त त्या नंदाच्या कृष्णाला म्हटले तू घरी ये, तुला नाही बांधलं तर बस, म्हटले तुझ्याबरोबर यांनी मला देखील बांधलं. आयुष्य ऐका, अवघ्या मिळोनी गवळणी आल्या नंदाचे अंगणी, आम्ही जातो गोकुळ सोडोनी आमुच्या सुना घेवोनी, हे गे बाई आम्हासे पाहावे ना यशोदे बाळ तुझा काना, आयुष्य ऐकता गरहाने यशोदे नयनी आले पाणी, कृष्णा खोडी दे टाकोनी एका जनार्दनी चरणी, प्रेम यशोदेशी आवरे ना यशोदे बाळ तुझा काना, कोठवर सोसुमी धिंगाणा. अशा अनेक खेळ केले, लीला केल्या. शेवटी मात्र यशोदा मैयानं कृष्णाला वनामध्ये झाडलं. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना, किंवा तुम्ही गाया घेऊनी सारी गोपाळ रानात या, हरी पावा घोंगडी घेऊन पायी हो, पावा घोंगडी घेऊन पायी, वेणू वाजविला सुस्वरे बाई हो, बाई हो बाई, पावा घोंगडी घेऊन पायी हो, पावा घोंगडी घेऊन पायी. कृष्णचंद्र परमात्मा वनामध्ये गेले, गायी चारल्या वृंदावनामध्ये. शेवटी पोरं म्हटले खांदी भार पोटी भुका, काय खेळायाचे सुख, 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 काय खेळायाचे सुख. कृष्णचंद्र परमात्म्यानं अनेक खोड्या केल्या, लीला केल्या, खेळ खेळले. शेवटी सगळ्या पोरांना एकत्र केलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, कमलाकार पोरं बसवले, एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. अशा प्रकारचा जो काला वृंदावनात केला, जो काला पंढरपूरच्या वाळवंटात झाला, जो काला भगवान परमात्मा प्रसाद देतात, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी. जो काला देव देतो, संत देतो, या ठिकाणी देवही आहेत, संतही आहेत. आणि बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून शिबिराच्या सांगतेला या गोपाळांमध्ये हा काला आपल्याला सेवन करायला आणि कीर्तन श्रवण करायला मिळतंय. ही संत निवृत्तीनाथ दादांची कृपा आहे. म्हणून एकदा त्यांचं भजन करा. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया, निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया, 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 सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया, निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया, निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया, निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. ज्ञान सखया. असो झालेली सेवा भगवान कृष्णचंद्र चरणा परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आमचे सचिन महाराज, आमचे भूषण महाराज यांनी मोठ्या अट्टहासानं या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून, म्हणजे दुसरं वर्ष आहे शिबिराचं, हा शिबिराचा उपक्रम या ठिकाणी चालू आहे. भगवान परमात्मा त्यांना चांगलं आरोग्य आणि शक्ती देवो हे शिबिर अजून वाढवण्याकरता. आणि आपण देखील या शिबिराला ज्या ज्या माणसांनी अन्नदान तन मन धनाने सहकार्य केलं, अशा सर्व भाविकांना ज्ञानोबाराय तुकोबाराय आशीर्वाद नक्की देतील, यामध्ये काही दुमत नाही. आमच्या राणीताई या ठिकाणी हजर आहेत, दादा आहेत, आमचे माऊली आहेत, सचिन आमचे हेही महाराज आहेत, आपले काय कृष्णा महाराजी, भूषण महाराजी, साहिल महाराजी, आपले बापू आहेत नाही का, सर्व विद्यार्थी आहेत, हे महाराज आहेत पखावज वादक,
विनायक आहे या ठिकाणी, साऊंडवाले दादा आहेत, सर्वांना वंदन करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. बसलेली